जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा प्रो लिंकवरती. अर्थातच या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तो सुद्धा करा, असंही तुम्हाला नक्की सांगेन. कारण 1 लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर आमच्या प्रो लिंकच्या संपूर्ण टीमने गेल्या काही दिवसांमध्येच मिळवलेले आहेत. आणि ऋतुज कीर आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा अधिक दिमागदार पद्धतीने कशा स्वरूपाची आहे याचं संपूर्ण चित्रीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतात. त्यानिमित्तानं त्यांनाही शुभेच्छा. आणि वळतोय समालोचन कक्षामध्ये, जिथे सज्ज झालेले आहेत आमचे साथी समालोचक मित्र काका म्हात्रे. धन्यवाद ॲडव्होकेट संदीपजी जगेश सर. आपण पाहिलं संपूर्ण या स्पर्धेचं सूत्रसंचालन समालोचन या क्षेत्रामध्ये नवगावचा एक अतिशय गोड आवाज आपल्याला पाहायला मिळालं. ॲडव्होकेट क्षेत्रामध्ये देखील खूप मोठं योगदान ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अतिथी सर्व मान्यवर सर्व क्रिकेटर्स आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्याला पुढच्या सामन्याकडे जातोय. राजपुरी पॅन्थर्स आणि बेलोसी बिग बुल्स या दोन संघातली लढत तुम्ही पाहताय. नाणेफेक जिंकल्यानंतर या ठिकाणी राजपुरी पॅन्थर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले आणि बेलोसी बिग बुल्स या संघाला प्रथम फलटी आमंत्रित केले. राजपुरी पॅन्थर्सचे राहिल कडूसर आणि अन्सारी दळवी सर संघमालक आहेत, तर बेलोसी बिग बुल्स संघाचे निनाद रसाळ सर आणि आशिषजी नागवा सर संघमालक आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. पहिला षटक या ठिकाणी पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतात आमच्या कुरुळ गावाच्या एंडकडून म्हणजे अतिथी कक्षाच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मुजीब पहिले षटक पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने, डाव्या हाताने माफ करा. या ठिकाणी आपण पाहतात पंचांकडे दाद मागितली. चेंडूला या पाहिलं होतं की पायावर आदळतोय, पण पंचांनी दर्शवली या ठिकाणी मात्र फलंदाज सुरक्षित आहे. सतीश कुरुप सर मुंबई आणि नासिर शेख सर ठाणे या ठिकाणी पंचांची भूमिका निभावतात. मागच्या सामन्यामध्ये कल्याणी घोरपडे सर आणि धनंजय कोळी सर यांनी पंचांची भूमिका निभावली. गेले 3 दिवस खूप चांगलं योगदान या मुंबई ठाण्याच्या पंचांचं इकडून पाहायला मिळालं. वळी आपण पुन्हा एक मैदानाकडे. मुजीब गोलंदाज डावखरं गोलंदाज पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. इथे मात्र आपण पाहता स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये इथे जाळं विणलं गेलं होतं आणि या जाळ्यामध्ये मासा मात्र गळायला लागला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. तर साक्षीत पाटील बागदंड्याचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थातच या ठिकाणी मैदानातून परतला. 0 धावसंकट ज्याला डकआउट असं म्हणलं जातं, बदकाच्या अंडर बसून परतला असं म्हणलं जातं. आणि या ठिकाणी मात्र हा पहिला धक्का पाहायला मिळाला तो बेलोसी बिग बुल्स या संघाला. नवीन फलंदाज राहुल पेडणेकर. राहुल पेडणेकर क्रिकेट क्षेत्रामधलं एक फार मोठं नाव आहे. गोलंदाज यशस्वी या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण पहिल्या चेंडूवर एक चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. गोंधळपाडा या गावाचा हा अलिबाग तोडला हा खेळाडू राहुल पेडणेकर याचा आपण आता मात्र खेळ पाहणार आहोत. आक्रमकता ही त्याच्या नसनसत भरलेली आपल्याला पाहायला मिळाली. अनेक सामन्यामध्ये या ठिकाणी चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर हिरवगाव मैदान, आझाद मैदान, कुरुळच्या मैदानावर सुरू असलेली ही PNP चषक 2025 वळी या मैदानाकडे. पंचांच्या पुन्हा एकदा डावीकडून डाव्या हाताने याने पहिला चेंडू राहुल पेडणेकर याने चेंडूला मात्र लेफ्ट पिच शॉट ज्याला म्हणलं होतं पुलचा फटका पाहायला मिळाला आणि वायडिश लॉंगॉन आणि मिड विकेट मधून आलेला एक गगनभेदी गगनचंबी षटकार 6 धावांसाठी. चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव. राहुल पेडणेकरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. थोडासा आखोटप्पा चेंडू होता, पद्धत आली ते पाहायला मिळालं. फुटवर्क पुढे सरकला आणि या चेंडूला मात्र मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये फेकून दिला 6 धावांसाठी. वळी या मैदानाकडे पुन्हा एकदा याने मात्र बराच वेळ चेंडू हरवत आहे, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहणार काय घडतंय काय बिघडतंय ते मात्र झेल. आणि राहुल पेडणेकर याचा षटकार नंतर मात्र मैदानातून परतणं या ठिकाणी संघासाठी निश्चित घातक ठरू शकेल. रायगडाची शान, शेखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. PNP चषक
मुजीबला या ठिकाणी आतापर्यंत 2 फलंदाजांनी त्यांनी माघारी परतवलं, ज्याच्यामध्ये मागाशी पाहिलं बागदांडेचा साक्षीद पाटील याला मैदानातून शून्यावर परतवलं. त्यानंतर राहुल पेडणेकरला एक षटकार त्यांनी मारलं होतं. असं वाटत होतं की आणखी मोठे फटके त्या ठिकाणी खेळले, पण या ठिकाणी मात्र फटका बसला आणि फलंदाज बाद झाला. 2 फलंदाज आतापर्यंत गमावले, धावपलका धावा आल्या त्या फक्त 6. आणि त्यानंतर मैदानामध्ये दाखल होतोय या ठिकाणी मंथन डाकी, मॅन फ्रॉम मंथन डाकी, मॅन फ्रॉम हशिवरे. खारेपटातले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण पाहता हशिवरे गावाचा हा खेळाडू या ठिकाणी येतोय. असं म्हणतात की बुडती नौका पैलत्या नागवेची नावाडीची गरज असं म्हणतात, कारण महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा तुम्हाला पाहायला मिळाला, जो डहाणू होते अगदी आधीजी बांदेकरांच्या सिंधुदुर्गमधल्या बांदा या गावापर्यंत. इथे मात्र अनेक कोळीवाडे तुम्हाला पाहिलं, आणि जेव्हा कोळी बांधव आपली नौका समुद्रात घेऊन जातात आणि अशा वेळी वादळात जेव्हा एखादी नौका सापडते तेव्हा ती नौका पैलत्यासाठी एका नागव्याची नावाडीची गरज असं म्हणतात. तो नावाडी या ठिकाणी गरज आहे ती बेलशी बिग बुल्स या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा मुजीब, सोडून चेंडू होता या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे, डेप कव्हर मधून चेंडू जातो सीमापार आणि येतो एक सुंदर संजुरी चौकार. 4 धावा. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. चौकार मंथन डाकीच्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी थोडंसं पुढे सरकवत खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू खेळला होता आणि या ठिकाणी मात्र डी प्रेक्षकला चौकार. 4 धावांचे योगदान. धावपलका धावा आल्या त्या 10. चौकाराने मंथन डाकी 4 धावसंख्येवर. ऑनसाइडला चेंडूला निश्चित पुलचा फटका पाहायला मिळतात. लॉंग लेग क्षेत्रामध्ये इथे कोणताही क्षेत्र नव्हता, चेंडू सीमारेषा पलीकडे आणि बॅक टू बॅक आलेला मंथन डाकीच्या बॅटमधून दुसरा चौकार. खणखणीत. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. रायगडाची शान शेका पक्षाची. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावपलका धावा तब्बल आपण पाहिला त्या 2 गडी बाद 14 धावा आल्या, ज्याच्यामध्ये मंथन डाकीचे 2 सलग चौकार पाहायला मिळाले. तर राहुल पेडणेकर जो बाद झाला, ज्याने एक षटकाच्या माध्यमाने खेळी सजवली होती. हे षटक मात्र महागडे षटक ठरलं. ते गोलंदाज मुजीब सिपाहीचं, ज्याने तब्बल 14 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. त्यामुळे धावा देखील आल्या आणि त्याचबरोबर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. हे योगदान या सामन्याच्या माध्यमातून. डीजे अमोल आणि ऋषी साऊंड सिस्टीम वरसोली यांच्या माध्यमातून आमचा आवाज आणि सुंदर PNP चषकाचे गीत आपल्याला ऐकायला मिळते. थेट प्रेक्षक प्रोजिंग लाईव्हच्या माध्यमातून ऋतुज कीर, आझाद मैदान कुरुळ येथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. अतिशय चांगलं योगदान. आज 3रा दिवस या स्पर्धेचा आणि या 3रा दिवसामध्ये प्रेक्षकांची चांगली निश्चित पसंती या स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. प्रेक्षकांची उपस्थिती देखील आपण पाहत आहे आणि लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी घराघरात पोहोचली. ती महाराष्ट्राच्या एक मोठी क्रिकेट स्पर्धा निश्चित म्हणता येईल. या ठिकाणी गुणलेखक म्हणून धरणी गुरुजी आपण पाहतात. अतिशय चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून प्रत्येक अलिबाग तालुक्याच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळतात. तर मैदानाकडे पण वह्या या ठिकाणी मात्र आता पाण्यावर कुरुळ एन कडून नवीन षटक अर्थात पॉवरप्लेचं दुसरे षटक असणार आहे आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि गोलंदाजी नवीन षटक. गोलंदाज या ठिकाणी राजपूर पॅन्थर संघाचा अहमान या ठिकाणी गोलंदाज आहे. यावेळी वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी येतोय. क्षेत्ररक्षण मात्र आता थोडंसं आपण पाहिलं तर 3 क्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते, ज्यामध्ये एक मिड विकेट आपण पाहू शकतो, एक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ ही रचना असताना पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र चेंडूला अतिशय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. चेंडूला पूलचा फटका पाहिला आणि आला वायडस लॉंग ऑनला एक मस्त षटकार. 6 धावा. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोल. तर या ठिकाणी आपण पाहता सौरभ गव्हाणकरच्या बॅटमध्ये एक सुंदर फटका. 6 धावांचं योगदान
या मैदानाचा जर आपण विचार केला तर 5 षटकामध्ये साधारणतः 70 ते 72 धावा धावपलकर आतापर्यंत आजच्या दिवसाभरात आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजांना अर्थात ही खेळपट्टी मदत देखील करताना पाहायला मिळाली. दरम्यान पुढचा चेंडू या ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हवेतून चेंडू या ठिकाणी बॅटिस्लांकडून पुन्हा एकदा येतोय. बॅक टू बॅक आणखीन एक षटकार, गगनभेदी गगनचमी षटकार. 6 धावांचे योगदान आणि या 6 धावांच्या मधून धावपलकात वाढ होती 26. 2 बाद 26 धावा धावपलकर इथे पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी पाहता सौरभ गव्हाण, या सौरभच्या बॅटमधून ज्याने 12 धावांचं योगदान दिलं. मंथन डाकी जो या ठिकाणी 2 चौकारांच्या मध्ये 8 या धावसंख्येवर खेळतोय. सौरभ गव्हाणकर या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया. 2 षटकार आले, सलग 3रा षटकार या ठिकाणी येणार का, हे एक निश्चितच प्रेक्षकांना अर्थातच उत्सुकता असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं की या अलिबाग, रोहा आणि त्याचबरोबर मुरुड या तालुक्यातल्या खेळाडूंना चांगली संधी मिळावी. जसं आपण पाहतो रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून रायगडच्या खेळाडूंना संधी मिळते, तसं या 3 तालुक्यातल्या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी क्रिकेट स्पर्धा दरम्यान यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे येत नाही. इथे आपण पाहिला शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडूला पकडतोय, तोपर्यंत कोणती धावेत निधाव चेंडू सांगता. षटक क्रमांक आपण पाहतात या ठिकाणी दुसरं षटक आहे. गोलंदाज इमान या बॉलिंग मारून एंड कडून माफ करा अक्षी एंड कडून गोलसाठी सज्ज आहे. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मात्र मिळा फ्युरेशन ऑफ साईडला असताना एंड बदलतोय. या ठिकाणी मात्र पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. इथे चौथी धावण्याचा प्रयत्न, यष्टीचा बदलण्याचा प्रयत्न पंचांकडे आहात आणि 3ऱ्या पंचांकडे रिव्ह्यू इथे घेण्यात आलं की या ठिकाणी फलंदाज धावची तयारीकडे पाहिलं जाईल. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली गेली कारण अतिशय चांगली ही फेकी तुम्हाला पाहायला मिळाली, ज्याला गोटी नेम असं म्हणतात. कारण आपण पूर्वीच्या काळी गोट्या खेळायचो, लंगडी खेळायचो, फुटबॉल या ठिकाणी चांगले खेळ खेळायचो. पण हल्ली आपण कुठे गोट्या खेळतो, आपण आता मात्र अगदी मोबाईलवर सतत 24 तास व्यस्त असतो. हे योगदान आहे. पण या गोटी नेमच्या माध्यमातून फलंदाज धावचित आहे की नाही हे इथे पाहिलं जाईल. 3रे पंच पाहतात. निर्णय काही क्षणात आपल्याला इथे पाहायला मिळेल. आतापर्यंत धावपलकर धावा आपण पाहिलं तर 26 इथे आलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, त्यामुळे 13ची सरासरी प्रतिषटक तुम्ही पाहायला मिळतं. आणि पाहूया 3ऱ्या पंचांचा निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत इथे पोहोचेल. आज आपण पाहत आहे दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतात अर्थातच विनर आहेत, त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल तो अंतिम 12 मध्ये पाहत असेल. आणि या दरम्यान फलंदाज मात्र नाबाद येस नॉट आउटचा इशारा पंचांचा येतोय आणि 22च्या माध्यमातून अर्थात एका धावीचे योगदान. संघाच्या धावसंख्येत 1 वाढेल. 27 धावा धावपलकावर 27. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये असताना एका बाजूला मंथन डाकी 8 या धावसंख्येवर आहे, दुसऱ्या बाजूला एक चांगली फलंदाजी सौरभ गव्हाणकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या ठिकाणी अक्षय यांकडून पंचाच्या डावीकडून अर्थातच डाव्या हाताने गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इमान या अतिशय चांगला चेंडू, स्लोअर वन चेंडू ज्याला म्हणला तर थोडंसं संत गतीने चेंडू फेकला. फलंदाज या ठिकाणी पूर्णपणे या आपण पाहायला मिळत, तो इथे मात्र बीट होतोय. फलंदाज मंथन डाकी 8 या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. यातील जो संघ जिंकेल तो अंतिम 12 मध्ये पात्र ठरेल, हे आणखीन एक योगदान तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय चांगला म्हणता येईल. दरम्यान यावी या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. इथे पाहतात यष्टीरक्षक चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मात्र कोणती धावी येत नाही. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.50च्या सरासरी धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या 27. प्रथम फलंदाजी करत असताना बेलोसी बिग बुल्स या संघाच्या, ज्याच्यामध्ये निनाद रसाळसर आणि आशिषजी नाकवासर या संघाचे संघ मालक आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतोय राजपूर पॅन्थर्स या संघाचे राहिल कडूसर आणि अन्सार दळवीसर या संघाचे संघ मालक आहेत. तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर इमादी एकूण तब्बल 13 धावा इथे खर्च केल्या. आणि यानंतर यानंतर जर अर्थात षटक जे असणार आहे ते अर्थात PNP टॅप बॉल या ठिकाणी पाहिलं, पंचांना इशारा या ठिकाणी येतोय. 2 षटकांची समाप्ती, 27 धावा धावपलकर आल्यात. येणारी 3 षटकं अजूनही बाकी खेळायचे पहिले सत्र. खरं तर अलिबाग तालुक्यातली एक मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे PNP चषक, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीर या प्रथमच आपण पाहत अलिबाग तालुक्यामध्ये की ज्यांना एक
4 व्हीलर अर्थात 4 चाकी गाडी इथे निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना देखील दुचाकी म्हणजे 2 व्हीलर्स इथं निश्चितच या ठिकाणी योगदान दिलं जातं ते आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. आणि दरम्यान आपण वळूया पुन्हा एकदा या ठिकाणी अतिथी कक्षाकडून गोलंदाजीसाठी येतोय हिमांशू मिशाल. आपलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन कोर्ले गावाचा हा गोलंदाज आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू, यावेळी मात्र बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क आला, चेंडू सरळ यष्टीवर आदळला आणि या ठिकाणी फलंदाज त्रिफळाचे तिसरा धक्का यावेळी बेलोसी बिग बुल संघाला. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. सौरभ गव्हाणकरची या ठिकाणी मग त्रिफळा उद्ध्वस्त झाला. अगदी माळवणी शब्दात सांगायचं दांडी गुल झाली. इथे बैठा शॉट खेळायचा होता कारण त्यांनी आपण पाहिलं थोडंसं उजवीकडे सरकला. चेंडूचा त्याला निश्चितच या ठिकाणी अंदाज झाला आणि त्यामध्ये आडव्या पॅटनी चेंडू अर्थात त्याला खेळायचा होता तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये, पण तो यष्टीचा वेध घेतला गेला आणि फलंदाज या ठिकाणी 12 धावसंख्येवर सौरभ गव्हाणकर याची खेळी मात्र समाप्त झाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये गोलंदाज अर्थात हिमांशू मिसाळला हे पहिल्या चेंडूवर पहिले यश इथे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये मुस्तकीन मुकादम, क्रिकेट विश्वामधला अतिशय मोठं नाव. खैरी या गावाचा, रोहे तालुक्यातला खेरे गावाचा हा रहिवासी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. अनेक रायगड जिल्ह्याचे मैदान त्यांनी खऱ्या अर्थाने गाजवलेत. या ठिकाणी आपण पाहणार आहोत की योगदान कसं. आता पण आपण पाहिलं 3 फलंदाज गमावले, 27 धावा धावपकर आलेत. आणि पाहूया या ठिकाणी आणखीन काय घडेल. अतिथी कक्षाकडून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. नवीन फलंदाज मुस्तकीन मुकादम, पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यशस्वी गोलंदाज ज्याने आतापर्यंत एकूण विकेट जे आपण पाहिलं 1 विकेट त्यांनी प्राप्त केलं पहिल्याच चेंडूवर. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. वळी आपण मैदानाकडे 8-10 पर्यंत रन पाया अतिथी कक्षाच्या एंडकडून अर्थात कुरुळ गावाच्या एंडकडून यावी. उजव्या बाहेरचा चेंडू इथे मात्र हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली. चेंडू गेला तो पॉईंट क्षेत्रामध्ये, पॉईंट आणि कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. 1 धावीचे योगदान इथे मिळेल आणि 1 धावीने आपलं खातं उघडलंय ते मुस्तकीन मुकादमने. 28 धावा धापलकावर. आता मात्र समोर फलंदाज असेल तो मंथन डाकी, हा शिवरे गावाचा सुपुत्र ज्याने 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 चौकारांच्या माध्यमातून 8 धावांचे योगदान इथे दिले. यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क आणि बॅक टू आपण या ठिकाणी पाहिला त्याच पद्धतीने फलंदाज बाद झाला. अतिशय संतपणे चेंडू इथे आपण आला होता. यावेळी ऑनसाइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र मंथन टाकी याने यष्टीचा वेध इथे घेतला गेला आणि फलंदाज मैदानातून परतला. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. हिमांशू मिसाळ याची जी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल की त्याने 2 यष्टींचा वेध इथे घेतला गेला आणि 2 विकेट आपल्या निश्चितच 1 धाव फक्त खर्च केले कारण 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेकले. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट इथे पाहायला मिळाला. काय गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी याला म्हटलं जातं कारण 3 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचे योगदान आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय ऋषिकेश झावरे. ऋषिकेश झावरे या ठिकाणी नवीन फलंदाज मैदान येतोय. खरं तर मी मगाशी म्हणाल होते की बुडती नौका पहिल्या ठिकाणी नागफळची नावाड्याची गरज आहे ती अद्यापपर्यंत बेलोसी बिग बुल्स या संघाला मिळाले नाही कारण एकापाठोपाठ एक फलंदाज परतले. सुरुवात चांगली झाली होती. षटकार आणि चौकारांची बरसात देखील आपल्याला पाहायला मिळाली. सौरभ गव्हाणकर आणि त्याचबरोबर या ठिकाणी राहुल पेडणेकर आणि त्यानंतर मंथन टाकी याच्या माध्यमातून. पण त्यानंतरची गोलंदाजी तुम्ही पाहताय हिमांशू मिसाळची लाजवाब पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली तुम्ही पाहताय, डीप पॉइंट, एक बिल्ड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. दरम्यान यावेळी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडण्याचा चेंडू आपण पाहिला. गुडलिंग स्पॉटवरून चेंडू थोडीशी उसळी घेतली. इथे उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू सांगता झाली. इथे मात्र आपण पाहता शॉर्ट फाईन लेग, ऑनसाइडला जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन ही रचना. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी अप्पर कटच्या माध्यमातून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग केला. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून या ठिकाणी चेंडू जाईल. सीम बाजूच्या पुढे येतोय आणि एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. खेळाचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकाराचा हा बोलबाला चौकारी
चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी ऋषिकेश झावरेच्या बॅटमधून आलेला अप्परकटच्या माध्यमातून चौकार वीरेंद्र सेवक यांची आठवण कोंडणारा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. 4 धावांच्या मधून दाभोलकर धावेन पोहोचल्या त्या 32. आतापर्यंत 3 फलंदाज मैदान गमावल्यानंतर आलेली ही धावसंख्या. या षटकातला बहुधा अंतिम चेंडू बाकी असेल आणि समोर पुन्हा एकदा यावी ऋषिकेश झावरे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स सेफ खेळण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी रिव्हर्सचा फटकामध्ये दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. या ठिकाणी फटका मात्र फसला आणि आपण पाहता यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतो आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 ची सांगता होते. 3 षटकांची समाप्ती. दाभोलकर धावले त्या 32. 3 फलंदाज गमावले ते 4 फलंदाज गमावलेत या ठिकाणी बेलुसी बिग बुल्स या संघाने. आणि हिमांशु मिसाळ याच्या गोलचं पृथक्करण जर तुम्ही पाहिलं त्यांनी फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या. अतिशय चांगलं. येणारी 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी. दोन्ही संघांसाठी करो या मरो असा हा निश्चित सामना आहे. कारण यातील संघ जो जिंकेल तो अंतिम 12 मध्ये या ठिकाणी निश्चित प्रवेश निश्चित करेल हे योगदान आहे. तर 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहेत. दाभोलकर धावाले तर 32. 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि यावी गोलंदाज परिवर्तन पुन्हा एकदा आपण पाहतात. या ठिकाणी अक्षय एनकडून गोलसाठी सज्ज होतो तो गोलंदाज मुजीब ज्याने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. तोच हा गोलंदाज या ठिकाणी आहे. एक छोट्या रनअपनी गोलंदाजी करतोय आणि समोर मात्र फलंदाज खेळण्याची तयार आहे तो मुस्तफिन मुकादम जो 1 या धावसंख्येवर या ठिकाणी खेळतोय. थँक्यू सो मच काका. याच दरम्यान टॉससाठी उसरोली वंडर्स आणि आंबेपूर टायगर्स या संघाला विनंती असेल, पहिला हाफ झाल्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. सो उसरोली वंडर्स आकाश तवसाळकर आणि सौरभ पाटील आपण रेडी राहायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान या ठिकाणी 1 बॉल चेंडू आपण पाहायला मिळतोय. अर्थात वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इथे लॉंग ऑफचं क्षेत्र थोडासा इथे सरकतोय आणि एक चांगला फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो मुस्तफिन मुकादमच्या माध्यमातून. मात्र एका धावेचे फक्त योगदान इथे मिळालं. 33 धावा दाभोलकरवर. 4/33. राजपुरी पॅन्थर्स विरुद्ध बेलुसी बिग बुल्स या 2 संघात सुरू असलेला हा सामना अटीची लढत तुम्हाला पाहायला मिळते. हे योगदान आहे. मुजीब यावी पहिलं षटक ज्यांनी फेकलं होतं तोच गोलंदाज या ठिकाणी पाहिला. तर पहिला चेंडू इथे आपण पाहिला होता थोडासा निश्चितच हवेतून गेला होता, पण वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्यामुळे एकाच धावेचं योगदान इथे मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर छोटा रनअप आहे. एक डावखोरी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि समोर मात्र आता ऋषिकेश. यावेळी पहा चेंडू अतिशय चांगला होता आतमध्ये येणारा. या ठिकाणी आपण पाहता गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला. चेंडू गेला तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तो म्हणजे 1 धाव आणखीन दाभोलकर मिळाली. 34 धावा दाभोलकर आतापर्यंत. 4 फलंदाज या ठिकाणी गमावल्यानंतर आली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एकेरी धावा आपण तुम्हाला पाहायला मिळेल 2 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. यावी हा चेंडू मध्ये हवेतून भिरकावलाय. पुलचा फटका ज्याला निश्चित आपण पाहतो भिरकावल्या चेंडूला लेफ्ट शॉट ऑन साइडला अर्थात लॉंग ऑनला येतोय गगन बेदी गगनचुंबी षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. मुस्तफिन मुकादमच्या बॅटमधून आले 6 धावा. या ठिकाणी तुम्हाला पाहिलं दाभोलकरात वाढ झाली ती तब्बल 40च्या घरामध्ये. यावेळी मात्र चेंडूला मात्र निश्चित बीट केलं गोलंदाजांनी. या चेंडूच्या माध्यमातून फलंदाजाला ज्यांनी षटकार मारला होता लॉंगॉनला आलेला एक अतिशय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. खेळपट्टीचा पुरेपूर वापर या ठिकाणी गोलंदाजी करतात त्यावर फलंदाजी करतात हे योगदान आहे. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. धावा दाभोलकरावर 40. 4 फलंदाज गमावण्यात आली धावसंख्या. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा कुटुंब चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला मिड विकेट गॅलरी नंबर 3च्या वरून प्रेक्षक गृहाच्या वरून या ठिकाणी पाठवलंय. पुन्हा एकदा एक मोठा फटका गगन बेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे मास्टर. बघा मुस्तकीम मुकादम फलंदाजी करतात. आपण सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो अनेक जणांनी मुस्तकीमला मागच्या 2-3 वर्षापूर्वी पाहिला असेल आणि आता थेट PNP चषकामध्ये तुम्ही त्याला पाहताय. पंकज नाकवा या संघामध्ये खेळाडू म्हणून खेळतात आणि ज्या वेळेला ऑक्शनमध्ये मुस्तकीम मुकादम
कळलं की तो थोडा दुखापतग्रस्त आहे, तो खेळणार नाही, तो दुबईला आहे आणि अशा वेळेला त्याला आणण्यासाठी पंकज नाकवाने जे एफर्ट्स घेतलेत ते आज मला वाटतं मुस्तकीम मैदानामध्ये आपलं सर्व असणारी दुखापत बाजूला सारतोय आणि आपल्या संघ सहकाऱ्यांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलाय पंकज आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तो विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवत आहे. नक्कीच ॲडव्होकेट साहेब दरम्यान पहा आता सार्थक इथे पण पाहायला मिळाला विश्वास सार्थक डोला पुन्हा एकदा त्याच दिशेला मिड विकेटला आले आणखीन एक सुंदर फटका षटकात साधावा. खेळाचा खेळ हा आला रंगाला. धन्यवाद डीजे मास्टर. बघा मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये सी स्टँड्स फॉर क्रिकेट अँड सी स्टँड्स फॉर कमिटमेंट. आज मैदानामध्ये दुखापत एका बाजूला असेल ती दूर सारायची आहे तर ती कशा पद्धतीने मैदानामध्ये आपल्या परफॉर्मन्सने, कारण खेळाडू फक्त परफॉर्मन्सने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये राहतो, संघ मालकांच्या मनामध्ये राहतो. आज त्याने मुस्तकीमने हे दाखवून दिले मैदानामध्ये की PNP चषक खेळण्यासाठी मला मैदानामध्ये यायचंच होतं. जो संघ सहकार्याने विश्वास दाखवला तो सार्थ ठरवायचाच होता आणि ते मैदानामध्ये त्याने दाखवून दिलंय. आणि म्हणून जे आपण म्हणतो ना की तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकून दाखवलं सारं काही, तशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे क्रिकेटच्या या अनिश्चिततेच्या खेळामध्ये. नक्कीच संदीपजी आपण पाहिलं की त्याने ते सार्थकता दाखवली कारण 20 धावांचं योगदान दिलं 3 षटकांच्या माध्यमातून आणि तब्बल 52 धावा धाबळकर 4 षटकांच्या समाप्तीनंतर बेलोसी बिग बुल संघाच्या माध्यमातून आल्यात आणि हा खरा विश्वास आहे क्रिकेटमधला. आपल्या दुखापतीवर निश्चितच मात करून या ठिकाणी अशा प्रकारचे फलंदाज जेव्हा या ठिकाणी येतात तेव्हा क्रिकेटच्या त्या गावाचं त्या तालुक्याचं नाव आणि त्या जिल्ह्याचं नाव निश्चित मोठं केलं होतं. तो षटक आपण पाहिलं तर मुजीबचं ज्याने या षटकात तब्बल 20 धावा खर्च केल्या, पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या, 2 षटकात 34 धावा आणि 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. अंतिम षटक आहे आणि अर्शद शेख गोलंदाज यावी पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी मात्र मोठा एक पुढचा फटका पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर लेगला आलेला अतिशय मोठा फटका म्हणजे या ठिकाणी षटका. खेळाचा खेळ हा आला रंगाला. चौकारी षटकाराचा हा बोलबाला. चौकारी षटकाराचा हा बोलबाला. सरी गाव छोटा तरी घाव. ऋषिकेश झावरेच्या बॅटमधून आलेला हा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल ज्याने एक षटकारी चौकारच्या मधून तब्बल या ठिकाणी धावा दाबलकर नोंदवल्या त्या 12 आणि संघाची धावसंख्या दाबलकर 58. शेवटचे षटक या ठिकाणी माझा चांगला चेंडू इथे म्हणून पाहिला गुडलेग स्पॉटच्या जवळ चेंडू टाकला, चेंडूची उंची थोडीशी कमी केली, फलंदाज अर्थातच ऋषिकेश झावरेचा अंदाज पूर्णपणे चुकला. या ठिकाणी आडव्या बॅट निघायचा प्रयत्न यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता 58 धावा धापलकावर इथे आल्यात. या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. शेवटचे षटक म्हणजे हाणावेचे षटक असं म्हणतात. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातो जिथे आपण पाहता शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रक्षेत्राला शॉर्ट पॉईंटला घेतलं, एक गली आहे, एक शॉर्ट थर्डमॅन तैनात केलंय आणि एक लॉंग ऑफ. रिव्हर्सल घ्यायचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतात एक चौथी धाव घ्यायची होती. यष्टीच्या जवळ चेंडूची फेकी आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज धावचित. तर धावचित रायगडाची शान. शिखा पक्षाचा मान. तरुणाईचा सन्मान. एक सुट्टी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र थोडंसं आपण पाहिलं मुस्तफिन मुकादमचं मात्र खेळ इथे समाप्त होतो. त्याने दुखापतीवर मात केलं, तो या ठिकाणी आला, प्रेक्षकांची मनं जिंकली. 3 षटकांच्या माध्यमातून त्याने तब्बल 20 धावांचं योगदान इथे दिलं आणि तो मात्र मैदानातून परतला. हे योगदान आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. या ठिकाणी आपण 5वा फलंदाज मैदान गमवल्यात पंकज नाखवा साखरचा खेळाडू आहे या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. आता पाहण्यात येणारे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूवर कोणत्या प्रकारचा प्रतिहल्ला या ठिकाणी केला जाईल. आतापर्यंत धावा दाबलकर आपण जर पाहिल्या तर 5 गडी बाद धावा दाबलकर आल्या त्या 58. एका बाजूला ऋषिकेश झावरे ज्यांनी आपण पाहिलं एका षटकाराच्या बाद आणि चौकारच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंकज नाखवा यावी पाहूया येणाऱ्या 3 चेंडूवर काय घडणार, काय बिघडणार. गोलंदाज पुन्हा एकदा अर्शद शेख पंचांच्या उजवीकडून यावी उजव्या हाताने, यावी सरळ बॅट यॉर्करबद्दल चेंडू आपण पाहायला मिळतात. चेंडूला खेळलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जिथे शेतेशेख चेंडू येतोय तो म्हणजे 1 धाव आणखीन दाबलकर इथे नोंदवली. एका धावीचे योगदान इथे मिळालं. 1 धाव पंकज नाखवाने आपला सहयोगी अर्थात ऋषिकेश झावरेला या ठिकाणी अर्थात खेळण्याची संधी जो 11 धावसंख्येवर खेळतोय. 1 धावीने दाबलकर बदलले 59 धावा धाबलकावर. शेवटचे 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी
लोअर फुटबॉल निश्चित पाहायला मिळाले. या ठिकाणी फ्रंट फुटबॉल चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र एकच धाव, कारण लॉंगॉन क्षेत्रामध्ये मगाशी लॉंग अपला एक चेंडू आला, या ठिकाणी लॉंगॉनला आला. एक धाव या ठिकाणी मिळाली, त्यामुळे एका धावीचे योगदान. धाव आले त्या 60. आणि आता पाहूया पंकज नागवा समोर असेल शेवटच्या चेंडूसाठी. आणि या ठिकाणी या चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, माझा पाहता इथे शॉर्ट फॅनिस चेंडू इथे झेल इथे घेतला गेला आणि त्याचा अंदाज मात्र निश्चित योग्य ठरला. फलंदाज बाद झाला. 1.25 धक्का बसतोय तो यावेळी बेलोसी बिग बुल संघाला. आणि इथे मात्र 60 या धावसंख्येवर 6 बाद 60 61 धावांचं लक्ष इथे राजपुरी फायनल्स या संघासमोर. गोलचं पृथ्वीकरण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्शिल शेख यांनी जे शेवटचे षटक फेकले, या षटकामध्ये त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली. त्याने 8 धावा खर्च केले आणि तब्बल 1 विकेट त्याने प्राप्त केलं. पंकज नाखवा या ठिकाणी आपण पाहतात बाद झाला, त्यांनी धावांचं योगदान दिलं ते फक्त 1 धावेचे. आणि ऋषिकेश झावरे हा फलंदाज जर मी पाहिला तर षटकार चौकारच्या माध्यमातून नाबाद राहिला. तो तब्बल 12 धावांचं त्यांनी योगदान दिलं. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतं. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार 62-61 धावांचं लक्ष आहे ते राजपुरी पॅंथर्स संघासमोर. पाहूया कशा प्रकारे घडणार, काय बिघडणार. जाऊया पुन्हा एकदा ॲडव्होकेट संदीप जगे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद काका मात्रे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. आपण संपूर्ण स्कोर सुद्धा ऐकला. PNP चषकामध्ये हा उत्तरार्धाचा खेळ जेव्हा सुरू होतोय, आपण टॉस बॉक्समध्ये जाणार जिथे आकाश मांजरेकर उपस्थित आहेत. आणि मी विनंती करतोय व्यासपीठावरून शैलेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्माननीय सरपंच शैलेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते, नरेशजी मात्रे यांनाही विनंती असेल की आपल्या उपस्थितीत नाणेफेकीचा कौल होईल. आपण ऐकूया आकाश मांजरेकर यांना. हाय हॅलो नमस्कार सर्वांचं आपण स्वागत करूया PNP चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये. आजच्या दिवसातील 6व्या नंबरची मॅच. अर्थातच एका बाजूला उसरोली वंडर्स, आकाश तवसाळकर टीम कॅप्टन आणि संघ मालक, अर्थातच रिजवानजी फहीम आणि निसारजी दळवी यांचा संघ पाहायला मिळेल. अपोनंट कोण असेल? अर्थातच आंबेपूर टायगर्स, सन्मान्य सतीशजी तरे, विक्रांतजी पाटील यांचा संघ आणि सौरभ पाटील कर्णधार असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित उपलब्ध व्हा. आपल्या समवेत अर्थातच मान्यवर सन्मान्य शैलूजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया. काय दिमागदार क्रिकेटची स्पर्धा आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती घेतलंय, कोणी शिट्ट्या मारतोय, कोणी पिप्पाण्या मारतोय आणि PNP चषकाचा हा थरार अनुभवताना पाहायला मिळाले. अलिबाग तालुक्यातील पहिली क्रिकेटची स्पर्धा जी डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते. दोन्ही संघाचे कॅप्टन्स एका बाजूला सौरभ पाटील तर दुसऱ्या बाजूला आकाश तवसाळकर आपल्या समवेत जॉईन करताना पाहायला मिळतील. सन्मान्य शैलूजी पाटील यांच्या हातात कॉईन आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. ऑल राईट, इथून मात्र उसरोली वंडर संघ कॉल करेल. हेड मागितला आहे. ऑल राईट, टेल पडलाय. सौरभ, सर्वप्रथम काय स्वीकाराल आणि का? फिल्डिंग करेन मी आता, कारण की वारा पण थोडा थांबलाय. बॅटिंगला जास्तीत जास्त रोखण्याचा प्रयत्न करेन. ऑल राईट, इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण पाहिलं अपोनंट टीममध्ये आकाश तवसाळकर सारखा एक दिमागदार खेळाडू आहे. त्याच्याच संघामध्ये आपण पाहिलं सूरज पाटील आहे. त्यामुळे प्लेइंग 11 त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे. मग त्यांच्या समवेत खेळत असताना साधारणपणे काय विचार घेताय? पॉवर प्लेमध्ये काय कराल? डेथ ओव्हरमध्ये काय कराल? रणनीती काय असेल त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. रणनीती अशीच असेल की आकाश तवसळकरला जेवढ्या लवकरात लवकर आउट करता येईल तेवढ्या लवकरात आउट करू आम्ही. बघा ही रायव्हलरी किती महत्वाची आहे. समोरासमोर सांगितलं जात आहे की आकाश तवसाळकरला बाद करण्यात येईल. इथून मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे. आकाश, काय वाटतंय? जिथे प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा आधीच्या मॅचेस जिंकल्यात, तुम्ही सुद्धा जिंकून आलायत, त्यामुळे ही बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी आहे. कशा पद्धतीने या मॅचकडे पाहताय? नक्कीच ही मॅच महत्त्वाची आहे आमच्यासाठी आणि आम्ही जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरची टीमसुद्धा स्ट्रॉंग आहे आणि आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. आकाश, एक खास प्रश्न तुझ्यासाठी असेल. ऑक्शन प्रक्रियेमध्ये पाहिलं होतं सूरज पाटीलसाठी जी काही चढावड होती ती एक वेगळ्या प्रकारची होती. अर्थात सुमित भगत तुमच्याकडे असणार आहे. मग सुमित भगत हा एक अनुभवी खेळाडू म्हणून तुमच्याकडे आलाय. किती टीम स्ट्रॉंग वाटते? कशा पद्धतीने या मॅचकडे पाहताय? नक्कीच सुमित भगत हा एक मोठा खेळाडू आहे अलिबाग तालुक्यातला, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त बोली लावली आणि त्याला आमच्या संघामध्ये घेतला. नक्कीच तो पहिल्या मॅचला एकदम छान केला, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त जिम्मेदारी ठेवू. बघा आजकाल ना आकाशच्या बॅट सोबत आकाश आता माईकवरती सुद्धा चांगला बोलायला लागलाय. हे ग्रामीण क्रिकेटचं यश आहे.
न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अर्थातच टॉस इथून जिंकलाय तो म्हणजे उसरोली अर्थात आंबेपूर टायगर संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे जिथे वेदांतचे कंटक आपल्यासोबत जॉईन करतील. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण पाहत आहे PNP चषकाचा थरार विनर वर्सेस विनरचं ही सामना आणि या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे आहे तो म्हणजेच बेलोशी बिग बुल्स आणि दुसरीकडे आहे संघ राजपुरी पॅन्थर्स. बेलोशी बिग बुल्स संघाकडून आपण आयकॉनिक मुस्तकीम मुकादम शो पाहिला, ज्यानं जर पाहिलं तर मुजीब रिफाईवर अप्रतिम असं आक्रमण चढवलं. त्याच्यानंतर ऋषिकेश झावरेनं आर्शिल शेखवर जी ताबडतोड फलंदाजी केली होती ती पाहिली. परंतु आता मात्र इथे अजय पवार गोलंदाजीला आला असेल आणि समोर A1 संघाचा A1 फलंदाज फहाद कळबसकर असेल तर त्या सामन्यामध्ये काय होणार. म्हणजे फहाद कळबसकरला मागच्या वर्षी आपण सिया वॉरियर्स नागाव संघाचा कॅप्टन म्हणून या PNP चषकामध्ये पाहिलं होतं. रेग्युलरली पाहिलं तर आपल्याला मुरुड तालुक्याला बिलॉंग करताना दिसतो. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण पाहतो ना फहाद कळबसकरला A1 नांदगाव संघ जो पाहिलं तर एक टॉपचा संघ आहे गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये रायगड जिल्ह्यात आणि त्या संघामध्ये खेळताना पाहतो यावर्षी मुरुड प्रीमियर लीग पहिल्या सामन्यामध्ये 6 ओव्हरमध्ये 134 धावांची जर पाहिलं तर खेळी होती. तोच फहाद कळबसकर जिथून मागच्या सामन्यात सोडलं होतं तिथून या सामन्यात पकडतोय. पहिला चेंडू मिड विकेटच्या वरून उडवतोय. कम ऑन डीजे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. थँक्यू डीजे. या ठिकाणी फहाद कळबसकरला आपण पाहतोय. नुकतीच माणगावमध्ये एक स्पर्धा झाली होती. मागच्या वर्षी आपण पाहिला निखिल धारवेनं PNP चषकामध्ये पहिली बाईक जिंकली, त्याच्यानंतर हुसेन टाकेनं एक बाईक जिंकली आणि माणगावमध्ये नुकतीच एक स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये मुरुड तालुक्यातला तिसरा बाईक पटकावणारा खेळाडू कोण तर तो फहाद कळबसकर होता. तिसरी बाईक मुरुड तालुक्यामध्ये फहाद कळबसकरच्या नावावर नोंदवली गेली आहे. तो फहाद कळबसकर या ठिकाणी मात्र अप्रतिम क्रिकेट खेळतोय. पुढचा चेंडू इथे मात्र अप्रतिम फटका इनसाइड आउट. चेंडूला खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या दिशेनं. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी थँक्यू डीजे. बघा ना संदीप सर असतील. संदीप सरांना माहिती आहे की ऑक्शन टेबलवर काय झालं होतं. म्हणजे एकीकडे राजपुरी पॅन्थर्स संघ होता, तिथे हुसेन बसला होता. दुसरीकडे जर पाहिलं तर मी मुरुड डिफेंडर्सच्या टेबलवर होतं. आम्हाला देखील फहादला घ्यायचं होतं, राजपुरी पॅन्थर्सला देखील घ्यायचं होतं. आणि तेव्हा राहिल कडू येऊन काय बोलले होते, तुम्ही किती हे नेलं असतात. आम्ही 15,000 पॉईंट फहादसाठी ठेवलेले. फहादसाठी 15,000 पॉईंट का ठेवलेले त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण फहाद कळबसकरनं मागच्या सामन्याच्या फलंदाजीमध्ये आणि या सामन्यामध्ये पहिल्या 2 चेंडूंवर खेळलेल्या 2 फटक्यांमध्ये दाखवलंय. म्हणजे फहाद कळबसकर काय आहे ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये देखील फहाद कळबसकर आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं हुसेन टाके मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. मागच्या वर्षी जर परत एकदा PNP चषकाचं आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात हुसेननं थोड्याफार धावा केल्या होत्या, पण त्याच्यानंतर एक 50, त्याच्यानंतर 5 चेंडू 5 षटकार. पण इथे मात्र फहाद काय करणार. यावेळी मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. अगदी जर पाहिलं तर सहजरित्या एक्स्ट्रा कव्हर रिजनला ड्राईव्ह केलंय चेंडूला. सौरभ गव्हाणकर आहे. सौरभ गव्हाणकरनं देखील पहिल्या सामन्यात अप्रतिम खेळी केली होती. नुकत्याच झालेल्या आवाज प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला नोंदवलं गेलंय असं सौरभ गव्हाणकर आपण पाहतोय. पण असं असताना या ठिकाणी मात्र आता मंथन टाकी कोणता पवित्र आजमावणार, कारण समोर हुसेन टाकी आहे. हुसेन टाके हे नाव शांत राहणारं नाव नाही आहे, कारण आत्ताच मागच्याच आठवड्यामध्ये खैराळ्यामध्ये स्पर्धा झाली होती. ओव्हरऑल खेळताना 47 बॉलमध्ये 182 धावा, 5 षटकं फेकली, 12 विकेट, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी म्हणून हुसेन टाकीची ओळख आहे. परंतु इथे देखील पुन्हा एकदा हो एका वेळी वाटलं होतं की हुसेनचा झेल पुन्हा एकदा उडालाय, पण इथे मात्र चौकार आलाय. कम ऑन डीजे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. बघा ना संदीप सर, आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये अलिबागमध्ये एक नाईटची मोठी स्पर्धा झाली आणि तिथे हुसेन टाके 2 षटकांमध्ये 5 धावा झाल्या होत्या त्याच्या संघाच्या, आणि तिथून हुसेन टाके उठला. त्यानं जर पाहिलं तर 6 चेंडू 6 षटकार मारले. तोच हुसेन टाके आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउट, अप्रतिम फटका, बॅट फ्लो आणि जर पाहिलं तर ताकद या ठिकाणी हुसेनची पुन्हा एकदा पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दुसरा चौकार हुसेन टाकेच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा
चौकारी षटकारांचा हा बोलबाला सरी गाव छोटा थँक्यू डीजे. तालुका हापची जर स्पर्धा असली तर हुसेन आणि फात प्रामुख्यानं मुरुड तालुक्यासाठी आपल्याला ओपनिंग करताना दिसतं. आणि आज मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी राजपुरी पॅन्थर्स संघासाठी पॅन्थर्स प्रमाणे कामगिरी करतायत. इथे मात्र स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू निश्चित रूपानं लाऊड अपील झाली, पण अप्रतिमरित्या हा चेंडू फेकला. हुसेननं पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला. निश्चितच मागच्या वर्षीपासून आपण पाहिलं ना तर हुसेनवर एक चाललं होतं. कसं आता आपण पाहिलं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तर विराट कोहलीला कसं बाद करायचं, विराट कोहलीला 5व्या स्टंपवर 6व्या स्टंपवर बॉल टाका, तो कव्हर ड्राईव्ह करायला जाईल आणि तो बाद होईल असं सांगितलं गेलं होतं. आणि त्या पवित्र्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी देखील झाला होता. पण आपण जर पाहिलं तर हुसेन टाकेबद्दल तसं सांगण्यात आलं होतं की कसं तर हुसेनला स्लोअर वन चेंडू टाका, हुसेनला कटर टाका, हुसेन मारायला जातो आणि फसतो. पण यावेळी मात्र हुसेननं यावर्षी त्याच्यावर काम केलेलं आपण पाहिलं. यावर्षी हुसेननं कटर बॉलरवर देखील चांगलं आक्रमण केलेलं पाहिलं. पण असं असताना निश्चित रूपानं आता मात्र पुन्हा एकदा फहाद कळबसकर ऑन स्ट्राईक आहे. आणि पहिल्या षटकाअखेर धावफलकाचा आपण विचार केला तर 19 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे गेम इज ऑन ज्याला म्हणतो ना त्या प्रकारचा हा गेम आहे. तत्पूर्वी आपण स्क्रीनवर पाहू शकता काय भव्य असं हे कुरुळचं आझाद मैदान, तिथे PNP चषकाचं किल्ले आयोजन, अगदी आपल्याला जर पाहिलं तर इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट जसं पाहायला मिळतं त्या प्रकारचा फील आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीमागं खाडी आहे, बाजूला जर पाहिलं तर कुरुळचं ते गाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथे रंगणारी PNP चषकाची स्पर्धा मागच्या वर्षी सर जर पाहिलं तर पब्लिकनं सगळे रेकॉर्ड तोडले होते PNP चषकाच्या फायनलमध्ये. आणि फायनल देखील ज्या प्रकारची पब्लिकला पाहिजे असते त्या प्रकारची फायनल आपण पाहिली होती. पण निश्चित रूपानं इथे मात्र आपण खरोखर पाहतो ना समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्याला लागून असलेला हे मैदान आहे आणि अप्रतिम असा सूर्यास्त होत चाललाय. आणि PNP चषकाचा हा थरार जो आहे तो थरार आपण पाहतोय. नक्कीच इथे आपण पाहतोय फहाद कळबसकर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज KB खैराज या संघातून या गोलंदाजानं सुरुवात केली आणि रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात बेस्ट बॉलर ठरला. असं PNP चषकात पहिल्यांदाच खेळताना मुस्तकीम जलील मुकादम. काय करणार मुस्तकीम, पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी पहिला चेंडू फहाद कळबसकर साठी मुस्तकीम मुकादमच्या माध्यमातून लोअर फुल टॉस होता, लॉंग ऑनच्या वर उडवलाय 6 धावांसाठी. कमॉन डीजे. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. वेदांत एक गोष्ट आहे ना की बघा की आता इथे फहदच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला. विशेषतः आपण फहदला अनेक वेळेला बघितलेलं असेल मुरुडच्या मैदानामध्ये. तिथे जर तुम्ही फहद जेव्हा चेस करायला जातो ना तेव्हा त्याला वसुली पुरेपूर करकराना असं नेहमी सांगितलं जातं. त्याचे पाठीराखे किंवा त्याच वेळेला त्याचे फॉलोअर्स याच प्रकारे वाक्यसुद्धा म्हणत असतात. आणि मला वाटतं फहदने याही स्पर्धेमध्ये ते वाक्य सिरियसली घेतलेलं असावं. नक्कीच सर. आणि या ठिकाणी पंच नासिर शेख यांचा इशारा, चेंडू स्वैर आहे, चेंडू वाईड आहे. आणि पंचांच्या भूमिकेत नासिर शेख आहेत. त्यांनी देखील मुरुड प्रीमियर लीगमध्ये फहादला पाहिलं होतं, कारण 6 षटकांचा सामना होता तेव्हा 134 धावा पहिल्या सामन्यात त्यानं लगावल्या होत्या. आणि निश्चित रूपानं तो जर पाहिलं तर PNP चषकात मागच्या वर्षीही गाजला आणि या वर्षीही अशा प्रकारचे फटके खेचून आपल्याला फक्त गाजतानाच नाही तर वाचताना दिसतोय. या ठिकाणी जज झाला नाही झेल, हा झेल होऊ शकत होता. इथे मात्र चेंडू सीमा पार गेलाय. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला सरी गाव छोटा तरी घाव मोठा. थँक्यू डीजे. सर निर्णय कळवायचा आहे. हां यस रिव्ह्यू आहे, कारण बाउंड्री लाईनला पाहिलंय आपण चेंडू नक्की सीमापार झालाय की 1 बाउन्स आधी आतमध्ये पडलाय. पण अप्रतिम फटका या ठिकाणी फहाद कळबसकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण एकीकडे हुसेन आहे, हुसेन टाके म्हटलं की आपल्याला आक्रमण आलं ना, आणि तो असताना किंवा जर पाहिलं तर त्याला फहाद सारखी जर साथ लाभली तर निश्चित रूपानं एक चांगला खेळ आपण पाहतोय. कारण गोलंदाजीमध्ये पाहिलं, गोलंदाजीमध्ये तेवढा अनुभव नाही आहे. पहिली गोलंदाजी पहिलं षटक घेऊन येणारा मुजीब रिफाई जर अनुभव त्याचा पाहिला तर तो एकटा अनुभवी आहे, परंतु त्याच्यावर मुस्तकीमने आक्रमण केलं. हिमांशू मिसाळ जर पाहिलं तर हिमांशू मिसाळ देखील नवीन गोलंदाज आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ऐमान अरब आला होता. ऐमान अरब जर पाहिलं तर अंडर 19 खेळाडू आहे जो राजपुरी संघातून खेळताना दिसतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळाला आर्शिल शेख जो आपल्याला मांडला गावातून बिलॉंग करताना दिसतो. तो देखील जर पाहिलं तर तेवढा अनुभवी नाही आहे. पण असं असताना हा संघ जो पाहिला तो संघ बनवला गेलाय राजपुरी पॅन्थर्स संघाच्या माध्यमातून, आणि तो संघ या ठिकाणी आपल्या बॅटिंगनं ताबडतोब उत्तर देतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्याच्यानंतरचा चेंडू स्वैर आला, त्याच्यानंतर हा चेंडूवर बाउंड्री तर निश्चित रूपानं आले, पण ती बाउंड्री षटकारामध्ये परिवर्तित होईल की चौकारामध्ये हे पाहणं गरजेचं आहे.
आपल्याला स्क्रीनवर दिसतंय थर्ड अंपायरचा निर्णय येईलच. अगदी ऑफिशियल असे पंच आहेत आणि या ठिकाणी या चेंडूला षटकार घोषित केलंय. पंच नासिर शेख यांचा इशारा. फहाद कलबसकर ऑन फायर पाहायला मिळतोय. 32 धावा धाव फलकावर. अवघे 8 चेंडू फेकून झालेत आणि 32 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू लिव केलाय. पुन्हा एकदा पंच नासिर शेख यांनी जमिनीला दोन्ही हात समांतर केलेत. निश्चित रूपानं आणखी एक चेंडू स्वैर आहे, आणखी एक चेंडू वाईड आहे. बॅक इंजुरी होती मुस्तकीम मुकादमला. यावर्षी संदीप सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की खेळेल की नाही हा प्रश्न विचारला गेला होता, पण खेळला. फलंदाजीत त्याने आपलं काम केलंय, पण गोलंदाजीमध्ये आलाय आणि गोलंदाजीमध्ये इथे मात्र फहाद कळबसकरचा फटका फसलाय. अप्रतिम असा झेल टिपला. अगदी लॉंग ऑन वरून धावत आला मंथन डाकी आणि लॉंग ऑफला येऊन त्यानं तो झेल टिपला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्या प्रकारे म्हणतात त्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी मंथन डाकीनं सांभाळलेली पाहायला मिळते. कमॉन डीजे. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान थँक्यू डीजे. बघा ना, मंथन डाकी पहिल्या सामन्यासाठी जेव्हा टॉसला आला तेव्हा विचारलं गेलं होतं की मंथन डाकी हा कसा तयार झाला. आपण पाहिलं किंवा मंथन डाकी कुठून तयार झाला. आदर्श पाटीलचा देखील आपण इंटरव्ह्यू घेतला होता. तर हे खेळाडू जर पाहिलं तर आपल्याला युवी स्पोर्ट्सच्या संघामध्ये खेळताना दिसतात आणि मग तिथून त्यांना जो प्लॅटफॉर्म मिळालाय, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा जो अनुभव मिळालाय, तो अनुभव जर पाहिलं तर आज त्यांना एवढ्या मोठ्या PNP चषकासारख्या स्पर्धेमध्ये आज आपल्या संघाला लीड करण्यासाठी उपयोगी ठरतोय किंवा उपयुक्त ठरतोय. निश्चित रूपानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुस्तकीम मुकादम या ठिकाणी पहिले 2 चेंडू सीमापार झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर कमबॅक करतोय. नवीन फलंदाज आकाश भायतांडेल पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये आकाश भायतांडेल मॅन ऑफ द मॅच ठरला होता. निश्चित रूपानं न्हावा गावाला बिलॉंग करतो. सागर सम्राट न्हावे संघामध्ये प्रामुख्यानं खेळताना दिसतो. यावर्षी RTPL मध्ये न्हावा संघानं किंवा जर पाहिलं तर आकाश भायतांडेलनं अप्रतिम कामगिरी केली होती. मागच्या आठवड्यात एका स्पर्धेमध्ये आकाश भायतांडेल जर पाहिलं तर बेस्ट बॅट्समन देखील ठरला होता आणि असं असताना या ठिकाणी तोच आकाश भायतांडेल आता मात्र हुसेन टाकेची कशा प्रकारे साथ देणार. कारण 21 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे आणि 21 चेंडू 28 धावा इट्स नॉट अ बिग डील फॉर राजपुरी पॅन्थर्स. आणि असं असताना मुस्तकीम मुकादम एकीकडे आहे, दुसरीकडे आकाश भायतांडेल आहे. काय होणार या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू आहा इनसाइड एज लागली. मी म्हटलं होतं ना, एखादा खेळाडू असा असतो ज्याला कमबॅक करायला फारसा वेळ लागत नाही आणि मुस्तकीम मुकादमने ते दाखवून दिले. का मॉन्डीजे. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान. थँक्यू डीजे. संदीप सर, मला वाटते अजून आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक झालेली नाही आहे ना. नाही झालेली मला वाटते. म्हणजे मुस्तकीम संधी आहे. सन्मान्य नुरपाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून जो विकेटची पहिली हॅट्रिक घेईल दररोज जी विकेटची पहिली हॅट्रिक घेईल त्याला एक LED TV देण्यात येणार आहे. काल जर पाहिलं तर काल आपण आकाश गोंधली म्हणजे गुड्ड्यांनी ती हॅट्रिक घेतली होती, त्याच्यानंतर शिरुविकनी घेतली, पण आकाश गोंधलीची हॅट्रिक पहिली होती आणि त्याच्यामुळं मुस्तकीम मुकादमला या ठिकाणी संधी आहे. मयूर पाटील मॅन फ्रॉम कोरलई आज जर पाहिलं तर राजपुरी पॅन्थर्सला बिलॉंग करताना आपल्याला दिसतोय. अप्रतिम चेंडू टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हातानं स्टिअर केला फक्त लॉंग ऑन रिजनला. मयूर पाटील देखील एक मोठं नाव आहे ना. मयूर पाटील आपल्याला प्रामुख्यानं जर पाहिलं तर अगदी भरपूर ठिकाणी व्यावसायिक स्तरावर आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. यावर्षी मुरुड प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज देखील ठरला होता हा मयूर पाटील. फ्रेंड्स ग्रुप कोरलई संघातून आपल्याला खेळताना दिसला. मॉर्निंग ग्रुप कोरलई मधून खेळताना दिसला. वन सोल्युशन कोरलई मधून खेळताना दिसला. इथे मात्र हुसेन टाके इनसाइड एज. हुसेन टाकेचा विकेट या ठिकाणी. बघा ना किती काय बघितलं की आपण किती तो गोंधळ आहे, किती तो उल्हास आहे, किती ते सेलिब्रेशन आहे, कारण हा विकेट महत्वाचा आहे आणि हा विकेट या ठिकाणी मुस्तकीम मुकादमने मिळवलाय. कमॉन डीजे. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान. थँक्यू डीजे. बघा संदीप सरांनी काय सांगितलं होतं आपण पाहिलं तर बेलोशी बिग बुल संघाचे ओनर होते
त्यांनी फक्त मुस्तकीमवर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला खरा उतरलाय मुस्तकीम. पहिल्या 2 चेंडूंवर मुस्तकीमला 14 धावा लगावल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर मुस्तकीमचं कमबॅक फक्त कमबॅक नाही, फादला बाद केलं मुस्तकीमनी. जर पाहिलं तर येस PNP स्पेशल बॉलची या ठिकाणी ओव्हर केली जाईल. मुस्तकीमने आपण जर पाहिलं तर फहादला बाद केलं, त्याच्यानंतर आकाश भायतांडेलला बाद केलं, त्याच्यानंतर हुसेन टाकेला बाद केलंय. नवीन फलंदाज कामरान सोंडे. मागच्या वर्षी जर पाहिलं तर कामरान सोंडेनं चांगली कामगिरी केली होती. नक्की जर पाहिलं तर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या संघामध्ये तो खेळताना दिसला, सलामीला यायचा मृणाल वरसोलकर सोबत. परंतु आज मात्र जर पाहिलं तर आज कामरान सोंडे हा 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय. लेफ्ट हँड फलंदाज आहे. निश्चित रूपानं मुरुडचा बेन स्टोक्स म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. आणि असं असताना इथे मात्र कामरान सोंडे कशा प्रकारची खेळी करणार. तत्पूर्वी स्ट्राईकवर आपण पाहू. स्ट्राईकवर मयूर पाटील असेल, गोलंदाजीवर मंथन डाकी. मंथन डाकी म्हटलं की हे देखील एक मोठं नाव आलं. मग फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघातून खेळणारा हा खेळाडू आहे. मग त्याला फक्त आपण अलिबाग तालुक्यापुरता मर्यादित ठेवू शकत नाही आहोत. तर त्याला जर पाहिलं तर निश्चित रूपानं आपण पुढे देखील घेऊन गेलो तर रायगड जिल्ह्यात देखील मंथन डाकी गाजला, मंथन डाकी महाराष्ट्रात देखील गाजला आणि भविष्यात मंथन डाकी हे नाव आणखी पुढे जाणार आहे. परंतु तत्पूर्वी ही जी अडचण आहे, ही जी परिस्थिती आहे 18 चेंडू 27 धावांची, त्या परिस्थितीतून मंथन डाकी आपल्या संघाला कसं सावरतोय हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवर मयूर पाटील पाहायला मिळतो राजपुरी संघाकडून. पुढचा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. गुडलेन स्पॉट वरून चेंडू जर पाहिलं तर थोडासा खाली राहिला होता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यष्ट्यांच्या मागे शॉट फाईन लेगला राहुल पेडणेकर आपल्याला पाहायला मिळाला. त्याने चेंडू अडवला, चेंडू फेकला. तोपर्यंत निर्धाव चेंडूची घोषणा या ठिकाणी केली गेली. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर हा PNPचा स्पेशल बॉल आहे. आपल्याला पहिल्या नजरेत वाटतं की बाबा हा बॉल काही हरकत करणार नाही आहे, पण पडला चेंडू की एकदा तर ऑफ कट होतोय किंवा लेग कट होतोय आणि त्याच्यामुळे फलंदाजाला चेंडू पिक करणं सोपं जात नाही आहे. पुढचा चेंडू मंथन डाकी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. मयूर पाटीलला पुन्हा एकदा चकवणारा हा चेंडू पाहायला मिळाला. मंथन डाकीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे पाहायला मिळतोय. यानंतर देखील एक मोठी लढत पाहायला मिळेल ना आपल्याला. एकीकडे आंबेपूर संघ असेल, दुसरीकडे जर पाहिलं तर उसरोली वंडर्स असतील. निश्चित रूपानं PNP चषक म्हटलं की क्रिकेटचा थरार आला. PNP चषक म्हटलं की क्रिकेटचा महासंग्राम आला. प्रत्येक सामना अटीतटीचा आला आणि ते आपण यावर्षीच्या पहिल्या सामन्यात किंवा मागच्या वर्षीच्या फायनलमध्ये पाहिलं होतं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मंथन डाकी गोलंदाजी मार्कवर. जर्सी नंबर 01 या ठिकाणी काय करणार. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूला बॅकफुटवर जाऊन शॉर्ट आर्म पुल केला. चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये अडवलं गेलं. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. स्ट्राईक एंडवर कामरान सोंडे पाहायला मिळतोय. 15 चेंडू 26 धावांची गरज. 15 चेंडू 26 धावा कशा प्रकारे चेस केल्या जाणार. कारण कामरान सोंडे देखील नांदगाव गावाला बिलॉंग करतो. A1 नांदगाव संघातून खेळतो. जिथून फहाद येतो तिथून कामरान येतो, तिथून सामरान येतो, तिथून जर पाहिलं तर आणखी चांगले फलंदाज येतात. पण असं असताना कामरान सोंडे हा नेहमी जर पाहिलं तर एक भरवशाचा खेळाडू म्हणून त्याला पाहिलं गेलंय. मग ते फक्त मुरुड पुरतच नाही तर ते मग पाहिलं तर रोहामध्ये असतील स्पर्धा, जर पाहिलं तर श्रीवर्धनमध्ये असतील, म्हसळ्यामध्ये असतील, अलिबागमध्ये असतील किंवा पेणमध्ये असतील. कामरान सोंडे नेहमी जर पाहिलं तर आपल्या भरवशाला खरा उतरलाय. आज इथे मंथन डाकीची गोलंदाजी अप्रतिम सुरू आहे आणि असं असताना कामरान सोंडे मंथन डाकीवर कशा प्रकारे आक्रमण करणार की मंथन डाकी ज्या लाईन लेंथवर अप्रतिम गोलंदाजी करतोय ती गोलंदाजी कायम ठेवणार पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यावेळी अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु पंचांचा इशारा. चेंडू जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि कामरान सोंडेसाठी हा चेंडू स्वैर असेल, हा चेंडू वाईड असेल. धावसंख्येत 1 धावेची भर. 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. 36 धावा धावफलकावर आहेत. काल जर पाहिलं तर चुकीची दुरुस्ती करतोय दरणे गुरुजींनी सांगितलं. दिवेश आग्रावकर म्हणजे ब्रावोने पहिली हॅट्रिक घेतली. त्यानंतर आपण पाहिलं तर आकाश गोंदली म्हणजे गुड्ड्याने दुसरी हॅट्रिक घेतली आणि त्याच्यानंतर शिरुविक जो मागच्या वर्षी सिरीज होता, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता, त्याने जर पाहिलं तर तिसरी हॅट्रिक घेतली. यावेळी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. कामरान सोंडेला कशा प्रकारे चकवायचं, कशा प्रकारे जर पाहिलं तर गंडवायचं किंवा कशा प्रकारे कामरान सोंडेवर आक्रमण करायचं या ठिकाणी मंथन डाकी चांगल्या प्रकारे जाणतोय. माझ्या प्रमुख दोनही गोलंदाजांना, मग एकीकडे अजय पवार असेल, दुसरीकडे मुस्तकीम मुकादम असतील, या दोघांनाही जर पाहिलं तर मंथनपेक्षा जास्त अनुभव आहे. पण आज कॅप्टन म्हणून माझी संघाला काय गरज आहे ते मंथन डाकीनं या ठिकाणी या षटकामध्ये दाखवून दिलंय. पुढचा चेंडू इथे मात्र मोठी एज, लिडिंग एज कामरान सोंडे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर आपला विकेट टाकून बाद होतोय. कम ऑन डीजे. रायगडाची शान
आपला पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. चौदा चेंडू आणि 25 धावांची गरज, माफ करा 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. आणि निश्चित रूपानं या ठिकाणी मंथन डाकीचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी पहा ना. आपण पाहिलं कामरानं चेंडूला निश्चित रूपानं शॉर्टपिच चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. नवीन फलंदाज किरण जंगम पाहायला मिळेल. किरण जंगम आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे, नावाजलेला खेळाडू आहे. मुरुड तालुक्यातीलच आगरदांडा गावाला बिलॉंग करणारा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या आगरदांडा गावातून आपण चिंदारकर बंधूंची जोडी, जी एक अप्रतिम जोडी आहे क्रिकेट विश्वामध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ती पाहतो. आणि असं असताना त्याच गावातला किरण जंगम देखील आपण पाहतोय. निश्चित रूपानं या ठिकाणी किरण जंगम आता कशा प्रकारची फलंदाजी करणार. नॉन स्ट्राईक एंडवर जर पाहिलं तर आपण मयूर पाटील आहे, पण खऱ्या अर्थानं कौतुक असेल मंथन डाकीचं. मी काय म्हटलं, 18 चेंडू 27 धावांची गरज असताना मंथन डाकीला या ठिकाणी आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर सामना करावा लागेल, चांगले चेंडू फेकावे लागतील. आणि मंथन डाकीनं 18 चेंडू 27 धावांची जो सामना होता, तो सामना 13 चेंडू 25 धावांवर आणून ठेवलाय. म्हणजे याला म्हणतात कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 5ची अप्रतिम झेल मंथननं टिपली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवलाय. पुढचा चेंडू या ठिकाणी अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा मंथन डाकीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजीची गरज होती, ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती आणि जी गोलंदाजी संघाला पाहिजे होती, ती या ठिकाणी मंथन डाकीच्या माध्यमातून केली गेलेली पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी मंथन डाकीने एकच षटक फेकलं, पण नक्कीच आपण जर पाहिलं तर या षटकाप्रमाणे मंथन डाकी आणखी एक षटक हाताळणार. 3 षटकं या ठिकाणी संपली. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपण जर पाहिलं तर दर्णे गुरुजी सांगतायत की 36 धावा आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू 25 धावांची गरज. 5 चेंडू निर्धाव, एक फक्त स्वैर आला, वाईड आला आणि एक धाव धावून काढली. ही खेळी मंथन डाकीवर जर पाहिलं तर आतापर्यंत आपण केलेली पाहिली ती म्हणजेच आलेल्या फलंदाजांनी. आणि याला म्हणतात ना की अनुभव मंथन डाकीला आहे, नाही म्हणता येणार नाही, पण ज्या प्रकारे इतर खेळाडूंना आहे त्या प्रकारे नाही आहे. पण तरी देखील मंथन डाकी परिपक्व होतोय. आणि परिपक्व कसा होतोय आणि कसा झालाय, आणि बघा ना परिपक्व झालाय याचा अर्थ असा नाही की माझं चांगलं चालतंय म्हणून मी ती जबाबदारी माझ्यावरच घेईन किंवा जर पाहिलं तर मी सगळं करीन. इथे मात्र आपल्या संघातला जबाबदार गोलंदाज कोण आहे, मुस्तकीम मुकादम आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी मंथन डाकीनं काय केलंय, दुसऱ्या ओव्हरसाठी स्वतःसाठी दुसरं षटक न ठेवता मुस्तकीमला चौथ्या षटकासाठी गोलंदाजीला बोलवलंय. कारण त्याला माहिती आहे अशा परिस्थितीतून मुस्तकीमनं कित्येक सामने जिंकवलेले आहेत. आणि समोर मयूर पाटील आहे. मयूर पाटीलला देखील जेवढा मुस्तकीमला अनुभव आहे तेवढाच अनुभव आहे, त्याच लेवलला, त्याच पोटेन्शियलनं आणि त्याच कॅलिबरनं मयूर पाटील क्रिकेट खेळताना आपल्याला दिसलाय. या ठिकाणी खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा बीमर आहे, नो आहे, त्यामुळे या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली जाईल. जरी झेल टिपला असला तरी एक धाव धावून पूर्ण केले जातील. बघा ना बीप वाजली म्हणजे काय, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू असेल. 38 धावा धावफलकावर आहेत. 12 चेंडू 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. ऑन स्ट्राईक किरण जंगम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर मुस्तकीम मुकादम पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू किरण जंगम, मुस्तकीम मुकादम. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेनं मोठा फटका मारलाय. राहुल पेडणेकर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं त्या ठिकाणी केलंय. एक धाव धावून पूर्ण. आणि निश्चितच थोडी इंजुरीमुळे मुस्तकीमचा थोडासा रनअप कमी झालाय, थोडासा पेस कमी झालाय, परंतु जी अचूकता आहे, जो टप्पा आहे, तो टप्पा काही मुस्तकीमनं सोडलेला नाहीये. कित्येक वर्ष आपण पाहतो म्हणजे रायगड क्रिकेटमध्ये खेळत असताना आपल्या गोलंदाजीनं स्टंप तोडण्याची देखील कामगिरी मुस्तकीमनं केलेली आहे. आणि असं असताना तोच मुस्तकीम या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि समोर मंथन डाकी आहे. मंथन डाकी बघा या सामन्याला त्याला माहिती आहे हा सामना जिंकलो तर थेट उद्या सुपर 12 साठी यायचं आहे. आणि त्यामुळं हा सामना आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे मंथन डाकी दाखवून देतोय. प्रत्येक चेंडूवर प्रत्येक रन किती इम्पॉर्टंट आहे ते मंथन डाकी दाखवून देतोय. एक धाव आली एका धावेच्या साहाय्यानं. 40 धावा धावफलकावर. 10 चेंडू 21 धावांची गरज. पुन्हा एकदा किरण जंगम ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. राहुल पेडणेकरला लॉंग ऑफला अगदी अप्रतिम पोझिशनवर उभं केलंय आणि त्याच्यामुळे निश्चित रूपानं मुस्तकीम मुकादमची गोलंदाजी
या ठिकाणी आणखी बहारदार होते. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय ऋषिकेश झावरे हे देखील एक मोठं नाव आहे. त्याने देखील आपल्या फलंदाजीचं कॅलिबर दाखवलेलं आहे. पण असं असताना निश्चित रूपानं मुस्तकीम मुकादम जो संघाला खऱ्या अर्थानं सावरण्याचं काम करताना दिसतोय. इथे मात्र फटका फसलाय, फटका हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, चेंडू झेल होणार की नोमॅन्स लँड मध्ये पडणार? नक्कीच नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. जोपर्यंत चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील आणि 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर 43 धावा होतील. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. म्हणजे या सामन्यामध्ये आपण पाहिलं 1 रन शॉर्ट आहे का सर? यस, 1 धाव शॉर्ट आहे. त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 18 नाही तर आता 19 धावांची गरज पुन्हा एकदा असेल. निश्चित रूपानं मयूर पाटील ही देखील गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला प्रत्येक रन आज महत्वाची आहे ना. मागच्या वर्षीच्या PNP चषकातील 1 धाव सुपर ओव्हर पासून वाचवू शकली असती. इथे मात्र चांगला फटका पुन्हा एकदा मयूरच्या माध्यमातून, पण राहुल पेडणेकर होता या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण. या मैदानावर आपण पाहिलं तर सहसा आउटफील्ड खराब नाही आहे, कुठेच नाही आहे. चेंडू जसा येईल तसा हातात येईल, पण एखादा कुठेतरी खडा असतो ना मैदानावर, त्याच्यावर चेंडू जातो आणि आपलं जर नशीब खराब असतं तर आपल्या समोरून चेंडू उडतो. आणि त्या प्रकारे चेंडू उडाला. या चेंडूवर एकाच्या जागी 2 धावा आल्या. 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर 44 धावा, 7 चेंडू 17 धावांची गरज. या चेंडूवर मोठा फटका अगदी गरजेचाच आहे. आणि असं असताना मुस्तकीमवर आक्रमण होणार का? पुढचा चेंडू इथे मात्र फटका फसलाय. मयूर पाटीलच्या बॅट मधून आलेला फटका, अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेलाय आणि मयूर पाटील बाद होऊन तंबूत परततोय. कम ऑन डीजे. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. फहाद कळबसकरनं पहिल्या 4-5 चेंडूंवर जी फलंदाजी केली होती त्यावरून आपण काय समजलो होतो की या सामन्यामध्ये काहीच तथ्य ठेवणार नाही या राजपुरी पॅन्थर्स संघ. पण त्याच्यानंतर मंथन डाकी म्हणाला की हम अभी बाकी है. आणि यामुळे जर पाहिलं तर मंथन डाकीने तो खेळ करून दाखवलाय. नवीन फलंदाज आयमान अरब आलाय. आयमान अरब बद्दल सांगायचं झालं तर अवघा 18-19 वर्षाचा खेळाडू आहे. आपण पाहिलं होतं यावर्षी अजिंक्य बोरली संघाचं नेतृत्व करताना दिसला होता मुरुड प्रीमियर लीग मध्ये. रायगड प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं तर उस्मान पटेलच्या तळोजा संघामध्ये मागच्या वर्षी खेळला होता. यावर्षी आपण पाहिलं तर कोलाड संघामध्ये खेळताना दिसला. निश्चित रूपानं ॲज अ आयकॉन म्हणून देखील भरपूर स्पर्धा खेळलाय. आणि असं असताना राजपुरी गावाला बिलॉंग करणारा आयमान अरब आज मात्र या ठिकाणी आपल्या फलंदाजीनं कशा प्रकारे 6 चेंडू आणि 17 धावांची जी गरज आहे ती गरज भरून काढणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण गोलंदाजी मार्कवर 5वं आणि अंतिम षटक घेऊन येणारा गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्कवर संकल्प म्हात्रे आलाय. हा देखील हाशिवरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. इथे मात्र बालवीर हाशिवरे संघातून आपल्याला खेळताना दिसतो संकल्प म्हात्रे. जर्सी क्रमांक 14 परिधान करून या ठिकाणी मैदानावर आलाय. समोर किरण जंगम मॅन फ्रॉम आगरदांडा, नॉन स्ट्राईक एंडवर आयमान अरब मॅन फ्रॉम राजपुरी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, बोट हवेत उंच आणि या ठिकाणी फलंदाज किरण जंगम बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आफताब टाके. शिगरा गावातून 4 भावांची जर पाहिलं तर 4 भावांचं कुटुंब आहे. पण 2 भाऊ क्रिकेट खेळतात. त्यामधला एक हुसेन टाके, दुसरा आफताब टाके. आफताब मतलब क्या? आफताब याने पप्पू, हुसेन का प्यारा पप्पू. या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करणार? आपल्याला मरियम 11 शिगरा संघातून आफताब टाके कित्येक वर्ष खेळताना दिसला. हुसेनपेक्षा मोठा आहे, परंतु क्रिकेटमध्ये हुसेन सगळ्यात मोठा आहे. आणि असं असताना या ठिकाणी आफताब टाकेनं देखील अशा परिस्थितीतून सामना काढलाय. पण संकल्प म्हात्रेच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. कारण त्यानं ज्या प्रकारची खेळी आत्तापर्यंत केलेली पाहायला मिळते ती खेळी या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या संघाला विजयाच्या नजदीक घेऊन गेली. पुढचा चेंडू संकल्पच्या माध्यमातून
या ठिकाणी चांगला फटका आफताबच्या बॅट मधून गॅप मध्ये फटकाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण एका वेळेला पाहायला मिळालं होतं मंथन डाकीच्या माध्यमातून. अगदी 100% एफर्ट पाहायला मिळाले होते, पण चेंडूवर चौकार आलाय का मंडीजे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला, चौकारी षटकाराचा हा बोलबाला. जरी थँक्यू डीजे. बघा ना, शिग्रा संघ आपल्याला जेव्हा गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसतो तेव्हा त्यातला सगळ्यात अनुभवी किंवा सगळ्यात वयानं मोठा खेळाडू म्हणून आपण आफताब टाकेकडे बघतो, कारण त्याचं वय 23 आहे. बाकी हुसेन 22, त्यानंतर भूषण आहे, त्याच्यानंतर रजा आहे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर उबेद आहे. असे जे खेळाडू ते सगळे जर पाहिलं तर अंडर 23 खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये खेळणारे हे खेळाडू आहेत. परंतु दुसरीकडे मात्र अतिशय अनुभवी किंवा ज्यांच्या माध्यमातून अतिशय अनुभव पसरला गेलाय, ज्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठं आपलं नाव केलंय, असा हशिवरे संघ आणि त्या संघाचा गोलंदाज संकल्प म्हात्रे तुमच्या समोर आहे. म्हणजे काय सामना आलाय बघा ना. 4 चेंडू 13 धावांची गरज. इथे संकल्पचे 2 चांगले चेंडू निश्चित रूपानं बेलोशी बिग बुल संघाला विजयी करून देतील, परंतु आफताबचे 2 मोठे फटके या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर राजपुरी पॅन्थर्स संघाला आपला विजय निश्चित करून देतील. पुढचा चेंडू संकल्पच्या माध्यमातून आफताबसाठी. या ठिकाणी इनसाइड एज लागली, एक धावून पूर्ण केली. 3 चेंडू 12 धावांची गरज. आयमान अरब ऑन स्ट्राईक. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर पिंट्या पाटीलच्या नेतृत्वाखाली नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघामध्ये खेळताना दिसला होता आयमान अरब. या ठिकाणी 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हिरो बनण्याचा मौका आहे. महालुंग्यामध्ये एक स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये सगळे मोठे आयकॉन आले होते. उस्मान पटेल देखील होता आणि त्या सामन्यामध्ये आयमान अरब खेळत होता. अशाच प्रकारची परिस्थिती आली होती. 4 चेंडू 12 धावांची गरज होती. आयमाननं 2 लगातार षटकार मारले आणि सामना आपला खिचात घातला होता. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे, यावेळी स्टेज वेगळा आहे, यावेळी गोलंदाजाकडे कॉन्फिडन्स आहे, यावेळी कॅप्टन जो आहे तो कॅप्टन सगळ्यांना चालवतोय. मुस्तकीम मुकादम यष्ट्यांच्या मागून जर पाहिलं तर मागून मेसेज देतोय आणि असं असल्यामुळं निश्चित रूपानं 3 चेंडू 12 धावांची गरज असताना आयमान अरब कशा प्रकारची खेळी करणार हे पाहणं गरजेचं आहे. एकीकडे आपण पाहतोय राजपुरी पॅन्थर्सला, दुसरीकडे आपण पाहतोय जर पाहिलं तर बेलोशी बिग बुल्स संघाला. आणि बेलोशीचे बिग बुल्स खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहेत, परंतु पॅन्थर्सला मात्र आता पंजा मारावा लागेल. पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका सरळ बॅटनं खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 चेंडू 10 धावांची गरज. यस नक्कीच मुस्तकीमने काय सांगितलंय, मॅच बॉल हे. साई पाटील देखील खुश असेल मंथन डाकीचा अप्रतिम खेळ पाहून, पण निश्चित रूपानं मुस्तकीमने काय सांगितलंय, हा मॅच बॉल आहे. या चेंडूवर जे घडेल त्याच्यावरून ठरवलं जाईल की अंतिम चेंडूवर सामना कोण जिंकणार. हा चेंडू चांगला टाकला, या ठिकाणी बेलोशी बिग बुल संघ विजयी होईल. या चेंडूवर मोठा फटका आला. आपण राजपुरी पॅन्थर्स विजयी होईल म्हणू शकत नाही, परंतु राजपुरी पॅन्थर्सला कॉन्फिडन्स येईल. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू. आयमान अरबवर आक्रमण चढवलं आणि आयमान अरबला या ठिकाणी मात्र बीट केला. या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय संकल्प म्हात्रेच्या माध्यमातून. 1 चेंडू 10 धावांची गरज. मी का थांबलो होतो, मला मंथन डाकीनं का माझ्या संघामध्ये घेतलं होतं, माझ्या गावातला आहे म्हणून माझ्यावर विश्वास आहे असं नाही आहे, तर माझ्याकडे तो खेळ आहे, माझ्याकडे ती क्षमता आहे, त्याच्यामुळे मंथन डाकीने मला संघात ठेवलंय. संकल्पना या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय. हा देखील अप्रतिम चेंडू. आयमानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आणि सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणारा 7वा संघ आपल्याला या पीएनपी चषकामध्ये पाहायला मिळतोय. मंथन डाकीच्या नेतृत्वाखाली खेळणारा बेलोशी बिग बुल हा संघ. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बेलोशी बिग बुल या संघासाठी. निश्चित रूपाने राजपुरी पॅन्थर्स नाराज व्हायचं नाही आहे, आपल्याला अजून देखील संधी आहे आणि जर पाहिलं तर आपण पुढचा सामना अनुभवणार आहोत. तोपर्यंत पुन्हा एकदा घेऊन जातोय तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल, आणि निश्चित रूपानं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी काढण्यासाठी दर्णे गुरुजींना कुठल्याही प्रकारे जास्त त्रास झालेला नाही आहे. येस इट इज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मुस्तकीम मुकादम या ठिकाणी ठरलाय. अप्रतिम क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खेळलं गेलं. जिथे पाहिजे होते तिथं आला, तिथे धावा मारल्या, जिथे पाहिजे होते तिथं आला, गोलंदाजी केली आणि विकेट देखील काढल्या. तर मुस्तकीम लगेचच यायचं आहे. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार